तर भारती पवार दुसऱ्यांदा पुन्हा एकदा नक्कीच निवडून येतील असा विश्वास भारती पवार यांच्या मातोश्रींनी व्यक्त केलेला आहे। यावेळेला त्या काहीशा भावुकही झालेल्या। दिंडोरी लोकसभेसाठी केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार आज आपला नामनिर्देशन अर्ज दाखल करत आहेत। या नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यापूर्वी भारती पवार यांनी घरामधील पूजा केली, तसेच थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेतले आणि अर्ज भरायला ते निघत आहेत। आपल्या सोबत डॉक्टर भारती पवार यांच्या मातोश्री आहेत, त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणून। आई, काय सांगाल, आज आपली मुलगी दुसऱ्यांदा नामनिर्देशन अर्ज दाखल करायला जाते खासदारकीसाठी? होईलच, ती यशस्वी होईल। काय भावना आहेत तुमच्या? यशस्वी होऊ द्या, तिच्या हातून सेवा घडू द्या चांगली देशाची, आणि तिचं काम एकदम खूप चांगलं आहे। मी जवळून पाहिलेलं आहे एक आई म्हणून, आणि बस बोलताना मला असं रडू पण येतं, तिचं सगळं बघून आनंद वाटतो। मागील 5 वर्षाचा त्यांचा प्रवास कसा राहिलेला आहे आणि भविष्यातही काय प्रवास राहील? काय चांगलाच राहील, चांगलाच राहणार आहे, हे मला विश्वास आहे। माझा तिच्यावर विश्वास आहे, कारण ती पूर्ण झोकून गेलेली आहे। इंडिया तेच तिचं परिवार तिने मनात रुजून टाकलेला आहे, हे मी जवळून पाहिलं। लहानपणापासूनच पितृछत्र त्यांचा हरपलेला आहे। 5 वर्षाचा, आठवण 5 वर्षाचे असतानाच तिचे वडील गेले। नंतर काय नाही, मी बॉम्बेला होती, बॉम्बे सोडून इथं नाशिकमध्ये आली। तिचं नाव इथं शाळेत टाकलं, सर्वसाधारण शाळेत। काय नाही, ती शाळेत जात होती, जाता जाता ती एकदम प्रामाणिक अभ्यासू पण होती ती, आणि झोपून अभ्यास करायची। मला तिला कधी ओरडली पण नाही की तू अभ्यास का नाही करत, कधीच नाही बोलली। तिच्या मनाने अभ्यास करायची। तुमच्यासारख्यांनी कोणी विचारलं ना, काय ग तुला किती टक्के मिळतील, ते अगदी अवजरून म्हणायचे, मला इतकेच टक्के मिळतील, 90 मिळतील, 80 मिळतील। मी म्हटलं अगं इतके मिळता नाही मिळणार मला, म्हणजे एवढा तिचा आत्मविश्वास पहिल्यापासून। हो पहिल्यापासूनच तिचं एकदम। आजही दुकान पुढेच काय आहे? आजही त्यांचं दुकान पुढेच काय आहे? हा, आज बी पण ती एकदम हे आहे, आणि ते होईल, ती यशस्वी होईल। तिचा अर्ज भरलेला यशस्वी होणार आहे, निवडून येणार आहे, कारण कामच तिने एवढं केलेलं आहे। एक आईचं हृदय म्हणून काय भावना आहे? बस आईचं हृदय बघून खाली रडायला येतं मला, तिचं ते सगळं बघून मला रडू येतं, दुसरं काही नाही। एकच वाटतं की तिचे वडील लागत होते बघायला, बस एवढं दुःख माझ्या मनात आहे, बाकी दुसरं काही नाही। ते मी बघते आहे डोळे भरून बस, आणि मी एकदम संतुष्ट आहे। एकंदरीतच आज केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार पुन्हा एकदा दिंडोरी लोकसभेसाठी आपला अर्ज दाखल करत आहेत। त्यांच्या कुटुंबियांच्या भावना ज्या आहेत त्या अनावर झालेल्या आहेत। एक आई म्हणून आईच्या हृदयाने त्यांना आशीर्वाद दिलेले आहेत। या ठिकाणी त्यांचे वडिलांची थोडीशी अनुपस्थिती आहे, ते दुःख आहे। मात्र भारती पवार ह्या दिंडोरी लोकसभेतून पुन्हा एकदा विजयी होतील आणि देशासाठी सेवा करतील, अशी प्रतिक्रिया भारती पवार यांच्या आई मातोश्री यांनी दिलेली आहे। संदीप जेजुरकर, एबीपी माझा, नाशिक। तर डॉक्टर भारती पवार नक्की विजयी होतील अशी खात्री त्यांच्या मातोश्रींना वाटते, काहीशा भावुकही झाल्या। आज भारती पवार पुन्हा एकदा आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। दुसऱ्यांदा पक्षाने त्यांना संधी दिली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।